नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका सुपर इम्पॉर्टंट अपडेटबद्दल बोलणार आहोत जे थेट DMER कडून आलेलं आहे. चला तर मग पटकन पाहूयात काय आहे हे. तर मोठी बातमी ही आहे की 2 मार्च 2026ला DMERने टेक्निकल पोस्टसाठी एक नवीन एलिजिबिलिटी लिस्ट म्हणजे पात्र अपात्र यादी जाहीर केली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो ती यादी अखेर आलेली आहे. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की अरे यात कोणकोणत्या पोस्ट्स आहेत, माझं पद यात आहे की नाही, बरोबर ना? चला, तुमची हीच उत्सुकता आपण आता लगेच कमी करूया. तर बघा, या नोटिफिकेशनमध्ये बरीच पदं कव्हर केली आहेत. उदाहरणार्थ असिस्टंट लायब्रेरियन आहे, डॉक्युमेंटालिस्ट, कॅटलॉगर, लॅब असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट. इतकंच नाही तर एक्स-रे टेक्निशियन सुद्धा आहे. आणि लक्षात घ्या, ही फक्त काही नावं आहेत. तुमची पोस्ट कोणती आहे त्यानुसार तुम्हाला तुमची स्पेसिफिक लिस्ट तपासावी लागेल. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही लिस्ट आपल्याला मिळणार कुठे आणि ती डाउनलोड कशी करायची? काळजी करू नका, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस समजावून सांगतो. चला तर मग सगळ्यात आधी तुम्हाला DMERच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचंय. वेबसाईटवर गेल्यावर रिक्रुटमेंट किंवा भरती नावाचा एक सेक्शन दिसेल, तो शोधा. तिथे गेल्यावर तुम्हाला टेक्निकल पोस्ट एलिजिबल/नॉट एलिजिबल लिस्ट अशी एक लिंक दिसेल. हो बरोबर, हीच. त्यावर क्लिक करा आणि मग तुमच्या पदाची जी यादी आहे ती निवडून डाउनलोड करा. झालं, इतकं सोपं आहे. ओके, तर आता तुमच्याकडे तुमच्या पदाची PDF फाईल डाउनलोड झाली असेल, बरोबर? आता फक्त लिस्ट डाउनलोड करून भागत नाही, त्यातली माहिती समजून घेणं हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. चला बघूया यात नक्की काय काय दिलंय. बघा, या लिस्टमध्ये तुम्हाला उमेदवाराचं नाव, कॅटेगरी दिसेल, पण आपले सर्वात महत्त्वाचे कॉलम्स आहेत स्टेटस म्हणजे स्थिती आणि रिमार्क म्हणजे शेरा. ह्या स्थिती कॉलममध्येच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही पात्र आहात की अपात्र. आता इथेच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. जेव्हा स्थितीमध्ये अपात्र किंवा नॉन एलिजिबल दिसतं तेव्हा मनात पहिला प्रश्न येतो की असं का, माझी निवड का झाली नाही, काय चुकलं नेमकं? तर याचं उत्तर कुठे लपलेलं नाहीये, ते तुम्हाला थेट त्या शेरा किंवा रिमार्कवाल्या कॉलममध्येच मिळेल. आणि तिथे स्पष्ट लिहिलं आहे, सेवा प्रवेश नियमानुसार विहित शैक्षणिक अर्हता धारण करत नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक पात्रता त्या पोस्टसाठी मागितली होती ती पूर्ण होत नाहीये. आणि हेच अपात्र ठरण्यामागचं सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण दिसतंय. बरं, तर आता हे सगळं समजलं, पण आता पुढे काय? व्हॉट्स नेक्स्ट? तुमचं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? चला यावर बोलूया. बघा, मी तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगेल, स्वतःच्या डोळ्यांनी खात्री केल्याशिवाय राहू नका. तुमच्या विशिष्ट पदाची लिस्ट लगेच डाउनलोड करा, आपलं नाव त्यात शोधा आणि त्या नावापुढची स्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेरा काय दिला आहे तो खूप काळजीपूर्वक वाचा. तर मित्रांनो, या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे आपली शैक्षणिक पात्रता, आपले डॉक्युमेंट्स हे सरकारी नियमानुसार अगदी तंतोतंत जुळतात की नाही हे तपासणं किती महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा या UPI QR कोडद्वारे छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या प्रवासात सहभागी होऊ शकता. DMER बद्दल अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ नक्की पहा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.